कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गुदमरलेला आपला श्वास मोकळा करण्यासाठी सध्या पर्यटक आहे ते वेगवेगळ्या पर्यटन स्थळी फिरू लागलेले आहेत। ताडोबा अभयारण्यात देखील सध्या जंगल सफारी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने लोक करतात। त्यामुळे या ठिकाणी नयनरम्य अशी दृश्य ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बघायला मिळतात। कशा पद्धतीने सुरू आहे ते जंगल सफारी आणि कोरोना काळात ताडोबात काय काय काळजी घेतली जाते बघूयात। ताडोबा पुन्हा गजबजलंय। मार्च महिन्यापासून बंद असलेलं ताडोबा खुलं झालंय आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं पर्यटकांची पावलं ताडोबाकडे वळू लागली आहेत। रोज 200हून जास्त सफारी गाड्या सध्या ताडोबामध्ये येत आहेत। कोविड नियमांचं पालन करून पर्यटन सुरू आहे। आम्ही युजुअली येत राहतो, यावेळेस आम्ही गरमीमध्ये नाही येऊ शकलो तर समरमध्ये, तर आता यावेळेस चान्स घेतला। सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं, सॅनिटायझर वापरलं, मास्क यूज केलं तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये कंट्रोल करू शकतो आपण। जी कोरोनासाठी काळजी घ्यायची असते ती काळजी घेऊन इकडे पर्यटनासाठी आलो आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि इथं सर्व आता पूर्ववत चालू झालेलं आहे आणि बहुतेक आता वाघाचं दर्शन होईलच। ताडोबामधलं बुकिंग हाऊसफुल झाल्यानं या भागातल्या रोजगाराला आणि अर्थचक्रालाही गती मिळाली आहे। लॉकडाऊन ओपन झालेलं आहे, त्याच्यामध्ये वैतागलेली होती लोक, ती संपूर्ण पर्यटक येत आहेत इथे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। इथे रिसॉर्ट्स, होमस्टे हे यांचा व्यवसाय सुरळीत चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आधारित इतर पण जे व्यवसाय आहेत ती चालू झालेली आहेत। पर्यटन व्यवसाय हजारो हातांना रोजगार देणारं क्षेत्र आहे। ताडोबातली पर्यटकांची गर्दी म्हणूनच दिलासादायक आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर।